काय झालं तुम्हाला? डायरेक्ट बापा येऊन बसलीस तुम्ही, काही बोलणं नाही चालणं नाही. काय झालं त्या गंठनच्या संबंधाचं? काय पहिले एक कप मला कोरा चहा टाक बा. असं मा डोकं पुरं ठणठण करून राहिला, चालूच नाही राहिला, कामच नाही करून राहिला. ते जाय लोक चहा टाक मला. काऊन बापा, काऊन डोकं दुखून राहिलं तुमचं? काऊन काही केलं का तिकडे? गेले ना जाय ना, तू सांगितलं तेवढं काय ना. चहा टाक तू मला पहिले. हा चहा घेऊन ये, मग सांगतो तुला शांततेत काय झालं काय नाही तर. तेवढे तुम्ही मार काऊन गरम होऊन राहिले? आणतो ना बापा, चहाच पाहिजे ना तुम्हाला, चहाच घेऊन येतो. तर बापा बामा आता काय सांगायले? सांगेल काही नाही आपल्याजवळ. आता विचारतातच फोडू फोडू. काय देवीदास, काय पाहिली मग पोरगी गिरी कशी काय पोरगी? तुम्ही पहिले बसावर, शांततेत बसा बिलकुल. हा मी तुम्हाला शांततेत विषय सांगतो. हा काय आहे तो. ठीक आहे बा, बसतो. बा काय गोड झाली? पोरीचा बाप काय म्हणे, काय नाही, पोरगी कशी काय सांग बा सविस्तर आम्हाला. काय आहे तो बा कसा बा, आपल्याला काही पोरगी पसंत नाही. हा पोरीचा बाप लागलाच तर चांगला आहे, पोरगी माय चांगली आहे, बोलून चालून लोक कसे मोकळे. काय झालं? तू म्हणतो पोरीचा बाप चांगला आहे, पोरगी माय चांगली आहे, मग पोरगीच खराब आहे? काय दिसायला चांगली नाही का पोरगी? शिकेल नाही का पोरगी? हे काय गडबड काय पोरी? गडबड काय सांगा पोरीले? पोरीमध्ये गडबडीचा साऱ्या काहीच नाही, एकही विषय ढंगाचा नाही तिच्यात. हो एकही गुण नाही तिच्यात. काय करता, तिच्या आठाने पडेला, तिला काही विचारात ती खिकी दात काढते. हो आणि आपण काहीच नाही बोलले की ती बडबडच करत राहते, पुरी मॅटासारखीच करते. सांगा असं काम आहे? हे तर बेकारच आहे. मग मला तर चांगला सांगे बा तू, माझी पोरगी म्हणजे टाप आहे म्हणे, का 15-16 शिकेल या म्हणे. हो अशी येडी पोरगी आहे का ते? काही माझी हिंमत झाली नाही बाबा तुम्हाला या भेटा बोला तुमच्या सोबत आणि सांगा असं आहे म्हणून मी आता डायरेक्ट घरी झालो बाबा. मा मस्त दुखून राहिलं. हा पहिलेच तर त्या नामदेवरानं डोकं खाल्लं माय घेणं देणं. असं आपलं जे आहे ते आपण तुम्हाला सांगितलं बुडं, आपल्याला काही घेणं देणं नाही बरं. हो तुला काय आम्हाला खोटं सांगितलं का बा? तू बोलला म्हणजे देव बोलला. नाही देवीदास, पुरा विश्वास आहे तुझ्यावर. पुरीच्या बापाला तर काही वांधा नाही गड्या, बोलते चालते चांगला मस्त तो. पुरीची माय हेंबाळी आहे का मग? पुरीच्या मायावर जायला असेल मग पोरगी. चाल द्यावं तुमचं डोकं. असं काही असते का? अरे बाबा पोरीची माय बी हुशार आहे, पोरीचा बापही हुशार आहे बोल्यात. काय सांगता, एवढी चहाधारी करतात, एवढे चाहतात ते लोक. आता एवढे चांगले लोक आहेत, आपण संबंध मोडा नाही वाटत आपल्याला, म्हणजे हे हुका नाही वाटून राहिलं. एवढे चांगले लोक आहेत, एवढे चाहतात आपल्याला. पण ते पोरगी हेंबाळी आहे. काय करतात, गंठ्या गळ्यात बांधून दोन्ही हेंबाळे होतील तर कारभार कसा काय झाली त्याचा? मेळच येणार नाही त्याचा. जरासं इकडे तिकडे करून घेऊ, 19-20 हशीन तर आपलाही तसाच या 8 बोलायला जाय ना. हा कोणता सुद्धा आहे, हाही साधाच आहे. पोरगी जर साधी असेल तर देऊ ना झमकून गळ्याने. कुठे मागे पुढे बायचं साधी नाही ना बाबा, साधी पूर्णाची मला समजते ना. जराशी विचार नाही ते. हो ते हसले की हसतच राहते, रडली की रडतच राहते, आणि बोलत बसली बोलतच बसते. सांगा हे का बाम घासता का आपल्या डोक्याले? आपल्या गावात आणून काय करता ते? आज जराशी का काल जर जास्त पागल झाली तर काय करता? गोटे मारीन ते. मग आवडायला सांगा आपण का कोण केलं दिला संबंध? देवीदासनं दिला आणि त्या 2 बुड्याने दिला. घ्या आपण आपल्या घरावर गोटे. बरोबर आहे बाकी. असे उलटे खेटर घ्यायला काही पुरत नाही आपल्याला, काही पंजात पडायला पुरत नाही. मग जाऊ दे बा, मग टाक मोडू. आता याच्याजो काही बसून फायदा नाही. नामदेव जो आपण, नामदेव काय म्हणते काय नाही, कसं या दोघांचं पाहा लागेल. त्याचे काय शब्द निघतात, याचे काय निघतात. कसं अडसा बसून काही फायदा नाही आपला. नामदेवले भेटू. चल तो काय म्हणते पाहू ना. मग येतो मग आम्ही. बुडबा चहा घेऊन जा ना. आता चहा टाकते नाही का? तुला सांगितलं ना चहा टाक म्हणून. हटे उभी आहेस बा तू. चहा पिऊन जा बुडबा. काही बाबा चहा फ्या पित नाही आम्ही. तो घंटे आमच्या बोकांडे नाचून राहिला तिकडे. चाल बापा त्याला सांगतो समजून. बुडबा सांगा. आता हे घंटे झेंडू मामटी नाही हो माडोकचं दाब्याले. तू येतेस म्हणा, तो काय आल्याशिवाय राहत नाही. पाटील मलाच माहित पडलं बा, घंटनले पोरगी पाहायला गेले आपल्या गावातले नामदेवराव देवीदास भाऊ. सुनगावले जामदले गेले म्हणतात बा पोरगी पाहायला. हो ना गड्या, मै काढणार आलो पण नामदेव भाऊले म्हटलं मी आता काय नामदेव भाऊ सांगितलं नाही गड्या मला. भाऊन देवीदास भाऊ सारं काम चुपचाप करेला, कोणाला सांगितलं नाही. रस्त्याने 2-4 जण भेटले होते त्याले. माझं एकच म्हणजे मी संडासले जायला होतं ना, डब्बा माहितीच होतं, तर मी पाहूनच राहिलो. तर नामदेव काहीच बोलला नाही. कोणालाच काही सांगितलं नाही कुकडे गेले काय गेले तर. पाटील तुमचं कधी होते, कधी पोया खाऊ घालता आम्हाला? आपलं बी आपलंच काय राहणार आहे का? योग आली की होईल. ते योगाच्या गोष्टी असतात गड्या. काय झंबल पोराचे लग्न करून देऊन राहिले का आतले लोक राजा? तुम्ही राजा एवढे एक्सपर्ट राजा. तुम्हाला कोणी पोरगी नाही पाहून राहिलं. बेकारच आहे राजा हे. बा घंटेसारख्या माणसाचे लग्न करून द्यायले सारं गाव आहे बा. 2 बुड्डे, नामदेवराव, सरपंच, देवीदास भाऊ,
सारा पिसड्यासारखे फिरून राहिले का पोरगी आहे का पोरगा आहे का पोरगी आहे का पोरगी आहे का साऱ्या गावाला फोन लावतात. पहा बरं त्याचं भिडून द्यासाठी किती हे मागे लागेला. अरे गंठनले काय झालं काय जसं की तू या दुनियातला 7वा आजूबा आहे तो असे बोलून राहिले तुम्ही गड. अरे गंठनले पाहिजे नाही तर काय तर गंठनले कोणी नाही बाप नाही त्याले सोयरायत आहे ना नाही कोणी जवाई नाही. माझ्या गावातले लोक पाहिजे तर काय नवई आपल्यालाच करायला लागेल ना त्याचं लोक की दुसऱ्या गावातले लोक येतील करायला. काहीकडे बोलत राहता तुम्ही. हा राजा पाटील कोणीच नाही विचारायले पण तो साधा बी आहे ना हो बाबा टिकीन की नाही द्यायचं लोक. त्याला काय साऱ्या गोष्टी सांगा लागतात ना. का हो कसं होईन हो बापा. पण झाल्या साऱ्या गोष्टी समजत असतात आता का पहिलेच असतात का काय बिले का समज येतेच माणसाले. किती बयाड असला माणूस तर त्याची माय सांगणार नाही का. आता आपण आहो 2-4 जण सांगणारे सांगत देऊ त्याले असे कर तसं कर ढमुक सांगे वारगीने शिकते माणूस. लहान पाटील गंठेची मजा घेऊन मजा घ्यायला लागते का. चला चला असं तसं ओढून त्याची चांगली तो काय म्हणते पाहतच आहे. चला पाटील खरंच मजा घेऊ घंट्याची चांगले ओढवल्या पाहिजे. त्या कोपऱ्याला शिंतो तरी जाऊ बा. चला लग्न होऊन राहिलं तर खुश अशीन गडी एकदम बरा चलटूल अशीन. हा अशा गप्पा मारते आता की बस फुटाण्यासारख्या. हो त्याला कसं खुश असलं की चांगल्या गप्पा मारते तू गडी. चला गडू मजा घेऊन द्यायची. कारगडा कसं काय असं तसं विचारून द्याले. त्या बुडीली वय भेटून राहिला गड्यानं असं तसं. चल घंटेची माय तुमची वहिनी येते ना. हो गड्या वहिनी येते माई. अचानक काल गमवून राहिले. चला त्या बुडी मजा घेऊन घंट्याच्या. तुमची भाभी येते तर मग कसं मजा घेतल्या ते. चला मजा घ्यायला लागेल त्या बाईची बी. हा युवय बोलवून राहिला ढमक करून राहिला फोन करून राहिला असं तसं भराच लागेल. घंट्या बुटीली मजा घ्यास लागेल. हाच तर छान असा राहिलो माईल तर लय मजा घेते ती बाई. का कुकडे चालले बहिणीले भेटायला चालले का असं तसं. आता हा चांगला छान सापडला. आता मजा घेतोच गड्या त्या बाईची. मग चला घंट्याची मजा घेऊ पहिले मग त्याच्या माहिती घेऊ. अरे गड्या नाम तो पोरगी गिरगी कशी काय भेटला नाही का तुम्हाला. त्यानं सांगितलं नाही का तुम्हाला. अरे बा आम्ही काय कोणाला भेटा तुले झालो बाबा डायरेक्ट भेटायले. काय कशी काय पोरगी. वा पोरीचा तर काही वांधा नाही पण जशी कशी पोरगी साधी आहे आपल्या घंटन सारखीच पोरगी येते. जास्त काही समज उमज नाही तिले. अरे जरा शिक्षण पाहिजे होती पोरगी. कसं दोघे जण एकसारखे झाली गडबड होऊ शकते बा. कसं व्यवहारिक ज्ञान पाहिजे जरासं. भाजीपाला किराणा फिराणा असा जरासा व्यवहार समजला पाहिजे तिले अशी तरी पाहिजे. थोडी काही बया नाही आपण शिकू तिले. आपल्या गावात लग्न झाल्यावर शिकवायला काय टाइम लागते. काही तिले दुकानात पाठवतो काही बाजारात पाठवतो असा व्यवहार शिकून तिले. आपण गड्या माहितीच नाराज झाली गड्या. आता साधी पोरगी आहे म्हणतो तू कसं काय करा. डोकं खाजायचीच पाहिजे आली. त्या गंठ्या मायले पोसण येते नाही येत त्या गंठ्याले पोसण येते. काय करा कसं काय समजून नाही राहिलं मला. कसं आहे माहित आहे दुसरा कोणी काही पोरगी द्यायला बसला नाही गंठनले. कसं हा माणूस देऊ तरी शकते गंठनले पोरगी. हा जर संबंध हुकला की नाही तर बस दुसरा कोणीच पोरगी देत नाही. त्याला मुंजाच मारायला लागेल तुम्हाला एवढं सांगतो मी. कारण की आजकाल पोरीची लय बिकट परिस्थिती व्हायला आहे. 5 एकर 10 एकर 7 एकर 8 एकर वावरावाल्याला तर अजिबात पोरगी देऊन नाही राहिलो कोणी. आणि हाच तर 2 एडी चक्रावाला कामही करत नाही. कसं साधं बाधं भेटून आलं घ्या झमकून मग पुढे काही नाही बरं. म्हणला ती बरोबर आहे बा. आपल्या गात 40 सांडात न सोडेल त्यावेळेस तो कोणी देऊन नाही राहिले. ते लग्न होऊन नाही राहिले. आता या घंट्याचं इकून तिकून ताळ्यावर काम येऊन राहिलं पण असं निघून राहिलं म्हणतात तिसरं फुसकूट. आता तू म्हणतो साधी पोरगी आहे आता कसंच काय करा. कसं झाकली मूठ सवाला काही राहू द्या. तुम्हाला आम्हाला माहिती आहे गंठ्याला कुठे माहिती आहे. गंठ्या मायले कुठे माहिती आहे. सांगूच नका ना. देऊ झमकून मग पाहू पुढच्या पुढे. लग्न झाल्यावर काय करायला लागते. 2-4 हात होऊन राहिले ना निपतेच निबोल्यात जाते ना. आपण नाही का सपोर्ट करायला. घंट्यानं आपल्या घरी आणून ना द्या ते पोरगी. घ्या आपण का आपण वागवशीन काय. साधी आहे म्हणतात ना पोरगी. नाही होत न देऊ ना झमकून. तुम्ही काय एवढा विचार करून राहिलं. एवढा फल्लमफूक गोष्टी करून राहिले. एवढे संबंध जोडले राजा. नाही का काही नाही होत देऊ झमकून. तसे कोण देऊन राहिले त्याले पाहून घेऊ पुढचं पुढे. चाल मग रामदेव आली अंगार तर घे शिंगार. आता मग टाकू झमकून लगायचं. पोरगी चांगली आहे फक्त दिशाले गोरी उमटीच पाहिजे आपल्याला. पोरील नाही वांधा ना हो. फक्त डोक्यात जर अशी हलकी आहे. कलरले तर एकदम प्युअर आहे पोरगी. चिमटा घेतला तर कधी ती एवढी पोरी गोरी आहे. लाल जरच पोरी आहे एकदम बिलकुल. काहीच वांधा नाही. गाजरासारखी आहे. ते म्हणा गंठ्याले गाजरासारखीच पोरगी पाहिजे होती. टाक मग झमकून रघु म्हणते तसंच. मग आली अंगार तर घे शिंगार. लाव त्या पोरीवाल्याला फोन. घे त्याच्याकडून नियम.
बरं आपण काही पोरी आल्याला फोन नाही लावू, पोरीवाल्याचाच फोन आपल्याला येऊ द्या. तो काय म्हणते काय नाही, मग पुढे कसा एक पोल आपण टाकू. कसं आपण जर त्याला फोन करत राहिलो की तो काही आपल्याला पोरगी देत नाही. कसं तेवढून पाहतात लोक, त्याचा फोन येऊ द्या आपल्याला. तसं बाप्पा, बस त्या काय शब्द आहे बाहेर राहू आम्ही. हा चाल मग, चाल. अरे बा येतो आम्ही मग आता. मग त्या घंट्याला सांगा नका बरं, अजून आपलं कशात काही नाही आहे. अजून देसान करसान माझं साऱ्या गावात असं आहे तसं आहे, अशी पोरगी आहे गाजरासारखी, असं सांगू नका. आम्ही काल बसलो बे सांगेल, एवढे का खुले समजते का तू आम्हाला? काही लेखा नामदेव आजचे काय संबंध करून राहिलो का? सारा झाल्यावर सांगू द्याले आपण. बोले बा खरं झालं बाबा, देवीदास नकोर नाही केला. देवीदास कसा मुख फोड मानवत आहे, तोंडाच बोलते जे काय असेल ते बडबड बडबड तटीच तर वय करे तो. काय माहित आता देवीदास काय सांगते काय करते काय माहित आता. कोणती जास्त नाराज दिसून राहिला तू? काय झालं काय तुले? महाराज काय सांगू तुले, माई पुरी पोल लावली गात करणं. तो मोत्यांचा घ्या मस्ती येऊन राहिले बा गावात. सांगतो मुले मान सन्मान कोण्या गोष्टीचा घेऊन येऊन राहिले ते. हो लोक माझं येत पहिले धावत पळत, पण आता उठले सुटले की त्या राग्याचं मोत्याजवळ जातात लोक. गोळ्या भलताच टेन्शन घेत राहतं, गड्या पांचट गोट आहे, काहीच चव नाही नेली. लहान लेकरा हरका करून राहिला तू आता. मग काय तर मग मान नाही त्याला, मग फोगून बसतो. रग्यानं असं केलं मोत्यानं असं केलं. हेच आहे ते करू दे, तू ये तू पाय काल घेणं देणं रिकामा फंदात पूर्णाला संबंधाच्या तुला काय करायला लागते. काय समजते तुले? काही नाही समजत ना अजून बोंडी रे. तू फक्त घंटा वाजत राहा महाराज, तुला काही समजत नाही अजून. तू नाही सुधरत मग आहे डोंगरी झाली ना आपली आता. खालून पासून वर लोक पांडे झाले सारे, तरी आहेच आपला हे कळको ना. अरे सोड आता ते सोडून हे नवीन लोकांच्या हाती धुरा घेऊ दे. कद लोक त्या झेंडा मिरवशील कुठे बी. सुधारणं अजून बी तर खपत नाही ना मले. मा वर्चस्वच पाहिजे मले. हो मला ते जमतच नाही, मला मानपान पाहिजे म्हणजे पाहिजेच. पहिल्यापासून करत आलो ना गळ्या, मागे कसा काय तू? नाही ते तर जमतच नाही आपल्याला. तोऱ्यातच काम राहील आपलं. डिशुम असा तोंडानं मागून मानपान भेटत नाही, तसं करायला लागते माणसाचं कार्य पाहिजे तसं. तू येतं बोट घालतं, तू संबंध व्हायच्यातली इचकोत. काय तुला मान देतील लोक? सांगत नाही तुले. काय सांगतो तू? तू भलायच्या लायकीचा राहिला नाहीस आता. एवढा चगयला तू, म्हणजे तुझ्या आता लहान बुद्धी झाली तुझी. निकय असा हेबड्यासारखाच करून राहिला तू. बोलून राहिला गड्या महाराज. काही बोलून राहिला का तू? कसे तू माझ्या संबंधात म्हणून तुला बोलून नाही राहिलो मी. नाहीतर मी होबाळ्याच मारलीस ती तुझ्या. मला सहनच नाही होत असं बोलणं. होबाळ्यात मारतो म्हणतो, 2004 तर कधी केलं नाही जिंदगीत. होबाळ्यात मारतो म्हणतो तू, फक्त एवढा दम आहे तुझ्या होबाळ्यात मारतो. पहिले करून दाखव, मग लोक मान देतात. अरे ते रघु बुधार मोतीराम बुडा पुरी थांबलून आणतात, पोरी लग्न करून राहिले गावात. आपल्या गावात 40-40 एकाच लग्न जोडलं का तू ना? एकाला पोरगी आणली तुम्ही पाहून. हो तर मग मी कोणती लग्न मला मान पाहिजे का? चित्राचा मान पाहिजे तुला बोंडशे? तू बोलता मग उडून राहिला. तुला माहिती आहे का मी किती लग्न केले किती नाही? थांब तू तुझ्या कुलपालच्या बी लाच लागते मला. तू बी तिकडल्याच पार्टीचा आहे रे. मला वाटलं सांगा यायला 2 गोष्टी आपण, पण कायचं काही तू हा तर माहीत उडायला बसला आधी. मी इकडच्या तिकडच्या पार्टीचा नाही, मी खरं बोलतो. मला काही पार्टीची घेऊन देत नाही. जे करते त्याचं नाव घ्या. जो करतच नाही बोटच घालते त्याचं नाव काय येणार आहे? सुधारण तू. बापरे हातवटी दिसला रे गड्या. होते गड्या आपली झमकी बोलते जा भादरतेच काय ना काही. नको चुपचाप चाल, आपलं काम आपण करू, त्याचं काम तो करी. तो झाला पागल, आठाने बोलली त्याची. त्याला काही सुसून नाही राहिला आता, कोणी काही हपलून नाही राहिलं त्याला गावात. विचारून नाही राहिलं त्याला, पुसून नाही राहिलो कोणी, म्हणून त्याची कसं तो आग मारून राहिला. जाऊ दे, खाणं चालला जाय आपण. गड्या आपल्या गावातले संबंध जोडणारे, पट्टी संबंध जोडणारे आले गड्या, पण दिले नाही सुधारणार. भाजरा जाईन तोंडानं. ते काम चांगलं काम करून राहिले. काय होते ज्याच्या मनात आळगाडी आणून राहिला. तर काही लोक कुत्र्यासारखे शपूट हलवतात बा, डल मागं. काही लोक तोऱ्यात आले बा, पुढे करून राहिले. भोंगे नाही येईल कोणी, वासना घे यायचा. पण आता 3 दिवसात एवढे प्रसिद्ध झाले की बस, जो तो यायच्यातच. काले भांडणाची गोट करून राहिला, घेणं देणं. तू काले आमच्या मनात पडून राहिला. तू काम कर, आमचा अहवाल करू दे. तुला जमत असेल तर तू कर ना बा. अन्न 2-4 पोरी पोळून गावात रे. देणं पोरायचे जमवून. आपण काहीच करत नाही, आणि दुसऱ्यानं केलं तर त्याच्यातही बोटं घालणं सुरूच. आपली आग मारणं चालूच. जाऊ दे. हाती चेले बाजार, कुत्ते भोके हजार. कुत्रेल का धंदा असते रे? कुत्रे भूकच असतात. चाल आपलं काम आपण करू, त्याचं काम तो करी. चाल बरोबर चाल. काना जायला लागते. आपण बोललो कसं रस्ता बदला लागते लोकांले. आपलं कामच बेकार आहे. कोणती म्हणतात मला मी का सोपी आहो काय? चालत्या गाडी खी काढतो मी. आपल्याला मान सन्मान दिला की बजेटच आहे त्याचा. कडा कोणती लोकांचा बजेटच आहे कडा.
बरं एवढी उतरवली तुला कुत्र गित्र तरी केलं तरी आहेस आपला तोऱ्यातच आहे अजून बी. सुधर ना बा सुधर नको देईल त्याचं त्याला काम करू दे ना तू. काय आडकाठी येऊन जायला म्हणतात घिन्ना देणं. आपलं पाय ना आपल्या पोरात लग्न राहिलं बाकी त्याचं करणं पहिले झमकोन पाय नाणं एखादी थांबलून त्याला पोरगी अप्सरा. दुसऱ्याचं होऊन राहिलं काल तेल टाकून राहिला म्हणतात. ते तुला हुंगून राहिले ना बोलून राहिले तुझ्याबरोबर ते चालले होते रस्त्यानं काही आवाज द्यायचं की काम आहे का म्हणतातच मारलं तोंड म्हणतातच. बस तू भाजू नको मारस तू काम कर चाल सटाकडू पुढे बा ज्या कामाला चालले होते ना त्या कामाला चालले जा तुम्ही. हे केस गेली वाया याच्या आठाने बोलली याच्या काही नांदी लागू नका काही भांडणं करू नका चला. आम्हाला कोटी कोण आहे नांदी लागायला टाइम आहे रे बा आमच्या कामाचंच तर आम्हाला पडलेलं आहे. चाल बा चाल मारस. अशी काही गोट नाही घेत गड्या याची जीवरास लागते मुली पहिले. आता तो पाहुणा हाताची पकडायला लागते त्याला एखादा चप्पा बाजून काही ना काही घोर करायला लागते मुली. हो तो कसा आहे तो दारू कुठे आहे सांगितलं ते करते तो पद्धतशीर कसं त्याला मला अर्धा पाजाच लागेन आता आणि याचं कान करूनच घ्या लागेन त्याजवळ. गड्या पुरं टेन्शन मध्येच टाकलेलं का. नामदेव म्हणते काही तर देवीदास म्हणते काही कसं काय करतो कसा काय मार्ग काढतो यातून. देवीदास तर डायरेक्ट तोंडावर म्हणून राहिला ती पोरगी पागल आहे आणि नामदेव म्हणते जर अशी ती पोरगी साधी आहे. सांगा तर यातून काय घेतो काय सोडतो. गड्या मुली तर काही समजून नाही राहिलो माही तर मंत्रबोध झाली अडीसा. कोणाचं खरं कोणाचं खोटं कोणी काही सांगते तर कोणी काही सांगते. काय देवीदासचं काम कसं आहे तडक फडक आहे. तो काही मागं पुढं काही बोलत नाही. तो गडी कसं बोलणारा तोंडात त्यानं काही संबंध करेल नाही. त्यानं जे परिस्थिती पाहिली ते तो सांगून राहिला. नामदेव आहे भाऊ संबंधात मुरेल कसं तो दोन गोटी कशा आडूनच सांगते. त्यानं डायरेक्ट सांगितलं का आपल्याला पोरगी हेंबाडी आहे म्हणून नाही साधी आहे पोरगी. देवीदासची कसं चुकीला आहे ना रे झटपट निर्णय थोडी घेत असतात. आता नामदेवले अनुभव आहे रट्टे खट्टे खायलात नामदेवनं 4 संबंधात जायलाय 4 संबंध त्याच्या हातच्यात अनुभव आहे त्या गड्याले म्हणून तो म्हणून राहिला. आणि नामदेवले कसं वाटते की याचं कसं व्हावं बा याले कसं कोणी देत नाही हाही विषय आहे नामदेवच्या मनात. पण निखच बया निघली पोरगी तर करशील का आपल्या घरावर गोटे त्या घंटेची मा आपल्या घरी आणून टाकीन ते पोरगी आपण वागूशी. त्याला का अजिबात नाही वागू शकत. पोरगी माई बाय पुस्तबा कोण माझ्या जड होऊन राहिलो बरं झालं ते निराधार आहे त्याचं माही तर खायचे वांदे असते. आता भीक मागा लागलं असतं मला गावात पहिलेच तर माझ्या पोरे वागवत नाहीत काही नाहीत मुली त्याचे बोलणे ऐका लागतात मुली. माझी परिस्थिती पुरी बिकट आहे. आपली परिस्थिती तर भाऊ गरीबच आहे. आपण तर काही कोणाला सिंगलवर चाही पाजू नाही शकत. मा नाताच्या भरोशावर मामा जागाचा बकऱ्या चारते की ढोरं चारते बिचारा कामधंदा करते की पोंगी इकते काही फुटाणी इकते त्याच्या भरोशावर घर चालू आहे. आपली काय कमाई आहे भाऊ बसणं खाणं वटे राखणं आणि गेलो तर पाटला आराज राखरीला जातो राखण घराली दुसरं काय आहे भाऊ. देवच्या काही नांदी लागू नको त्याला सोडून देवदास म्हणते तेच खरं पकड. ते पोरगी बावली झांबलट आपल्या चांगलं टिंती दिन बे पाहून घेऊन बे भिवून राहिला रे पुढचं पुढे सुधरली सुधरून जाईन ना पोरगी नाही तर पोरीचा बाप काय म्हणणार आहे आपल्याला ते येवायला ओळखी जाय तू या मग काल भिवून राहिला तू लय लाख ओळखी जाय तो पण घोर होईन ना बा रे घंटी माय माहित नाही तुला कशी आहे तो अंगावर चौथावून ते मी सांभाळतो बे तू काल टेन्शन घेऊन राहिला रे. आपल्या हात ये बाय आजचा खेळ आहे तो काही वांधा नाही तिले मी सांभाळतो. अटी बसून मस्त गुलू चालू आहे. काय काय खिचडी पकून राहिली बाबू देवला काय बकून राहिला तू असं काले गावात भांडणं वाढून राहिले तुम्ही दोघे जण. आता बुढे झाले तुम्ही डंगरे झाले ना जे आरामात भेटते ते अर्धी चोकानं खान घरी बसा गरम काले लोक नांद लागून राहिले घेणं दे ना काऊन बोलून राहिला काय झालं काय आम्हाला सांग कर्माचे फळ आम्हाला भोगा लागून राहिले ना घरी आमच्या येऊन राहिले नको भांडणं करत की गड्या त्या बुड्याला सांगून समजून सांग तो रघुही माजला तो मोतेही माजला असं म्हणून राहिले लोक काय तोंड आम्ही लोक इले आलतो बा भांडणं करत काहून आलतो आम्ही काही रिकाम्या कामं केली नाहीत गावात कोणाच्या घेणं देणं तरी नाही आम्ही आमच्या बसतो आम्ही गप्पा मारत दुसरं काय कोणतं घेणं देणं आम्ही कोण आलतो त्याजवळ म्हणाले तुले कंदील बुडा येऊन राहिला मस्ती येऊन राहिला ना घरी आलता तो म्हणे बा त्या बुड्याला समजून सांग म्हणे बा जरासा तुम्ही काय अगोपणा लावला आणि काय त्या गंठे नांद लागले होते तुम्ही संबंध करून देता काय आपल्याला काय घेणे देणं आपलं आपण पहा दुसऱ्या फंद्यात काय पडा त्या कंदील बुड्याची जायला तो साऱ्या गावात माजून करून राहिला ना आमच्या इज्जतचा कचरा एकतो रे गड्या हे झेंडू बाम आहे का त्या कंदील आहे का जाऊ दे सोडून दे तो विषय तो
तो मॅट होईल आठाने पडली त्याची. तो गा सारा असा बोकाडून राहिला तो. कोणाला काही सांगते तो कोणाला काही सांगते. पागल झाला तो नान नको लागू त्याच्या. तू काम कर, आमचा आम्हाला करू दे. बुडबा पण कोणी घरी आले की चांगलं नाही वाटत ना. आणि मा बुड्याचं नाव घेतली की मग माहिती पाहिजे मस्त जाते. माझ्यानं काही होत नाही, पण कसं मला ते सहन नाही होत सहायचं. हा बुडबा बाबा तुम्ही काही अशी रिकामे कामं करू नका, कोणाला फंदात पडू नका. अर्धी सुकानं खान गरम राहा. हो तुला विषय समजते काय. दोनाचे 4 हात करून हा विषय काय रिकाम्या कामात काही. काही बोलत राहायचं गड्या. जेवला तू एवढा झाला. 2 लेकराचा बाप असणं बा. अजून तुला समज आलाच नाही. लहान लेकरासारखाच करून राहिला. कोणी काही म्हणेल तर ते सारखाच बोकांट काय. त्या कोणती काय अक्कल आहे बी. बिनलाजा माणूस आहे तो. जाऊ दे त्याचं काही डोक्यात घेऊ नको बाबू तू. जाय होय घरी शांततेत राह. काही पटून नाही राहिलं बाबा. हे काय काम करू नका. आपल्याला काही घेणं नाही तर घंट्याचं. हा तो आपला काही कोणी लागत नाही फालतू. त्याच्या काही नांद लागू नका. बरं बापू देवलाल तू म्हणशील ते बस. अरे बाबू घरी जा. आम्ही काही रिकामे कामं करत नाही बाबा. काही संबंध करून देत नाही त्याचा. बस बरं बापा तुम्ही म्हटलं ना हेच लय झालं. आता घरी कामात पडू नका. आणि त्या घंट्या फंट्याचं काही पाहू नका. आपल्याला काही घेणं देणं नाही. तो कंदील बुडा पाहिजे काय करायचं आहे तर. अरे बाबा देवलाल काही टेन्शन न घेऊ. तू जा घरी जा. मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा बरं. नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा.